सगळ्यांना गुड इव्हनिंग. माझा आवाज ऐकायला येतोय? माझा आवाज ऐकायला ओके. तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला डेप्रिसिएशनची नवीन PDF फाईल पाठवलेली आहे, तर ती तुम्ही ओपन करा. मी तुम्हाला एक्सेलची फाईल शेअर करतो. ओके. सगळ्यांना एक्सेलची फाईल दिसते का? सगळ्यांना एक्सेलची फाईल दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. तर आता नवीन जी मेथड आहे तिचं नाव लीज मेथड. तर या मेथड कशी आपण सॉल्व करायची, या मेथडचे प्रॉब्लेम, ॲन्युटी मेथडचे प्रॉब्लेम आता सॉल्व करायचे. तर या मेथडचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे ते आपण बघूया. तर हा 5वा प्रॉब्लेम मी वाचतो. अ लीज इज परचेस्ड ऑन 1 एप्रिल. 1 एप्रिल 2012ला एक लीज परचेस केला आहे फॉर 4 इयर्स. 4 वर्षासाठी तो परचेस केला आहे ॲट अ कॉस्ट ऑफ 2 lakhs. 2 लाख त्याची किंमत आहे. इट इज प्रपोज टू डेप्रिसिएट लीज बाय ॲन्युटी मेथड. तर आता ॲन्युटीनी डेप्रिसिएशन काढण्याची पद्धत वेगळी असते, तर ती कशी काढायची आपण बघूया. तर 5% इंटरेस्ट आहे. रेफरन्स ऑफ द ॲन्युटी टेबल shows that to depreciate ₹1 by annuity method over 4 years after charging 5% इंटरेस्ट. तर आता इकडे आपण डेप्रिसिएशन कसं काढतो की ₹1 जर समजा डेप्रिसिएट करायचं आहे तर तुम्हाला 0.28नी त्याला मल्टिप्लाय करायला लागतं. तर इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर इकडे त्याची कॉस्ट 2 लाख आहे. तर 2 लाखाला त्यांनी 0.28नी मल्टिप्लाय करून 56,402 दिलेलं आहे. तर हे त्याचं डेप्रिसिएशन आहे. ओके. आणि 2 लाखावरती 5% व्याज येणार. शो द लीज अकाउंट फॉर द 4 years अँड ऑल्सो रिलिव्हंट एंट्रीज इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आपल्याला लीज अकाउंट बनवायचं आहे आणि त्या एंट्रीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दाखवायच्या आहेत. ठीक आहे. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर पहिल्यांदी हा जो आहे हा 5वा प्रॉब्लेम आहे आपला. तर पहिल्यांदी लीज अकाउंट आपल्याला बनवायला लागतं.
तर इथे कंपनीचं नाव दिलं नाही आहे. इन द बुक्स ऑफ डॅश टाकायचं. इथे डेबिट, इथे क्रेडिट आणि लीज अकाउंट. तर डेट पर्टिक्युलर अमाऊंट असं आपण मेन्शन केलेलं आहे. आणि आता तर पहिल्यांदी हे लीज आपण घेतलं आहे 2 लाखाला. तर इकडे डेट टाकायची. (2012) एप्रिल 1. टू बँक अकाउंट 2 लाख. एक एप्रिलला 2 लाखाला विकत घेतलं. आणि आता याचं इयर एंड 2013 मार्च 31ला चार्ज करायचं. त्याचा रिपोर्ट स्वतःहून लगेच करायचा. जे तुम्हाला वाटतील काम आहे काही झालेलं असेल तर तुम्हाला लगेच सांगायचं. $56,402चं डेप्रिसिएशन आहे. आणि परत इयर एंडला आपल्याला इंटरेस्ट कन्सिडर करावं लागतं. 2013 मार्च 31 इथे आपल्याला इंटरेस्ट कन्सिडर करावं लागतं. तर इकडे डेबिटला टू इंटरेस्ट. तर इकडे इंटरेस्ट चार्ज केलं आणि इकडे आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं. 2 लाख इंटू 0.28201 म्हणजे ही डेप्रिसिएशनची व्हॅल्यू आली. आणि आता क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा मार्च 31ला. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन.
तर हा क्लोजिंग बॅलन्स आहे 1,53,597.6 हा क्लोजिंग बॅलन्स आहे आणि हे क्लोज करायचं. त्याच्यानंतर हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे हा इथे कॅरी फॉरवर्ड करायचा 2013 एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर हा क्लोजिंग बॅलन्स आपण कॅरी फॉरवर्ड केला. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ओके, आता सेकंड इयरला पण तेच करायचं आहे. सेकंड इयरला 2014 मार्च 31 तर आपल्याला पहिल्यांदा सेम डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. $56,402.40 एवढं डेप्रिसिएशन आहे. आता इंटरेस्ट जे काढायचं आहे ना ही 1,53,597.6 वरती काढायचं आहे. तर इकडे डेप्रिसिएशन चार्ज केलं. परत इयर एंडला इंटरेस्ट आपल्याला कन्सिडर करावं लागतं. मार्च 31 टू इंटरेस्ट टाकून $153,597.6 इंटू 5%. तर याच्यावरती 5% आपलं इंटरेस्ट आहे. 767.88 हे इंटरेस्ट आहे आणि मग हे अकाउंट क्लोज करायचं. तर यांची टोटल घ्यायची, याच्यातनं हे डेप्रिसिएशन मायनस करायचं. आणि इथे क्लोजिंग बॅलन्स. ओके, रिपीट. ओके, हां, सांगतो. काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा आपण परचेस केलेलं आहे टू बँक 2 लाख. आता इथे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एक म्हणजे डेप्रिसिएशन जे आपण चार्ज करतो ते कॅल्क्युलेट करण्याची पद्धत वेगळी आहे आणि याच्यात इंटरेस्ट ॲड होत जातं. आलं का लक्षात? तर या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. डेप्रिसिएशन जे कॅल्क्युलेट करतो त्याला आपल्याला ॲन्युटी व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं असतं. आता ॲन्युटी व्हॅल्यू किती दिली आहे? 0.282012 ही ॲन्युटी व्हॅल्यू दिलेली आहे. तर प्रत्येक वेळेला डेप्रिसिएशन हे कसं काढायचं? 2 लाख इंटू 0.282012 याला मल्टिप्लाय करून हे डेप्रिसिएशन पर इयर येणार. ठीक आहे, तर पहिलं डेप्रिसिएशन मल्टिप्लाय करून काढलं आणि दुसरं जो काय तुमचा ओपनिंग बॅलन्स आहे, जो ओपनिंग बॅलन्स आहे त्याच्यावरती 5% व्याज. ओपनिंग बॅलन्सवरती 5% व्याज. तर इकडे 2 लाख आहे, 2 लाखाचं 5% व्याज काढलं, ते ॲड केलं, ते डेबिट साईडला म्हणून ॲड केलं आणि क्रेडिट साईडचं डेप्रिसिएशन वजा केलं. इथे बॅलन्स आला. परत सेकंड इयरला सेम थिंग करायचं. सेकंड इयरला
आपल्याला काय करायचं आहे, 2 लाखावरती डेप्रिसिएशन सेम चार्ज करायचं आहे. नंतर इंटरेस्ट ओपनिंग बॅलन्सवर काढायचं, इंटरेस्ट ओपनिंग बॅलन्सवरती काढायचं आणि हा क्लोजिंग बॅलन्स आहे. इकरा व्यवस्थित कळलं का तुला? हॅलो इकरा, व्यवस्थित कळलं का? हॅलो कळलं का व्यवस्थित? ओके थँक्यू. तर आता अजून 2 वर्षाचं आपल्याला करायचं आहे. तर आता इकडे काय करायचं, 2014 एप्रिल 1 इथे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. $104,875.1 आणि इथे इयर एंडला आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. इयर एंड सेम डेप्रिसिएशन करण्याची पद्धत सेम असते. 2015 मार्च 31 बाय डेप्रिसिएशन मगासारखंच काढायचं आहे. आणि इंटरेस्ट 2016 2015 मार्च 31 टू इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट अकाउंट आपल्याला 1,04,875.1 वरती 5%. तर हे इंटरेस्ट काढलं. आता आपल्याला क्लोजिंग बॅलन्स काढायचं आहे. इथे हा क्लोजिंग बॅलन्स आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. 2016 एप्रिल 1 ॲक्च्युली 2015 येईल. तर इकडे ओपनिंग बॅलन्स पहिला येईल. $53,106. आता परत इकडे पण सेम करायचं आहे आपल्याला. 2016 मार्च 31 बाय डेप्रिसिएशन येईल तिकडे सेम. त्याच्यानंतर इकडे इंटरेस्ट येईल. 2016 मार्च 31 टू इंटरेस्ट अकाउंट. त्याच्यावरती 5%.
5716.43 इंटू 5%. आता ॲक्च्युली या दोघांची अमाऊंट सेमच आहे, जे टॅली होऊन जाईल. थोडंसं आपण ॲडजस्ट करूया. थोडंसं आपण ॲडजस्ट केलं, त्या पॉईंटनी फरक नाही पडत एवढा. ओके, आणि हे टॅली झालं. ओके, सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? सम नाही, अजून डेप्रिशिएशन अकाउंट बनवायचं आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ओके, आता हे झाल्यानंतर आपल्याला डेप्रिसिएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे. पण ते एक्स्ट्रॅक्ट आहे. हे जे बनवणार आहे ना, ते पूर्णपणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही आहे, एक्स्ट्रॅक्ट अकाउंट आपण बनवणार आहे. एक्स्ट्रॅक्टचा अर्थ काय की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा थोडासा पार्ट बनवणार आहोत, पूर्ण प्रॉफिट अँड लॉस नाही बनवणार आहोत. तर इथे आपण बनवायचं एक्स्ट्रॅक्ट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता इथे आपण काय करायचं, ओके, तर इकडे हे जे डेप्रिसिएशन आहे हे इथे डेबिटला दाखवायचं, कारण तो खर्च आहे, आणि इंटरेस्ट हे आपलं इन्कम आहे, हे क्रेडिटला दाखवायचं. तर आपल्याला हे 4 वर्षांचं करायचं आहे. तर फर्स्ट इयर आहे आपलं 2012-13. तर 2013च्या मार्च 31ला 2013 मार्च 31 इथे डेबिटला दाखवायचं टू डेप्रिसिएशन. टू डेप्रिसिएशन अकाउंट, त्याची अमाऊंट आहे 56,402.4. आणि इथे इयर एंडला इंटरेस्ट ट्रान्सफर करायचं. इंटरेस्ट क्रेडिटला बाय इंटरेस्ट अकाउंट 10,000. तर म्हणजे डेप्रिसिएशन डेबिटला आणि इंटरेस्ट क्रेडिटला लागतं, असं आपल्याला 4 वर्षांचं करायचं आहे. तर 2013 झालं, आता 2014 सेम करायचं आहे. 2014ला डेप्रिसिएशनची अमाऊंट दरवर्षी सेमच राहणार, इंटरेस्ट बदलणार. डेप्रिसिएशन 56,402.4
आणि इंटरेस्ट बदलणार इकडे. $7679.88 हे इंटरेस्ट आलं. त्याच्यानंतर 2015 मार्च 31 इथे पण डेप्रिसिएशन सेमच राहणार. आणि इंटरेस्टची अमाऊंट वेगळी आहे. आणि लास्ट इयर 2016 मार्च 31. डेप्रिसिएशन सेमच राहणार आणि इंटरेस्ट वेगळं येईल. ओके, इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? तुम्हाला सवय नाही फक्त एवढं. आपल्याला माझ्यासाठी गोष्टी दाखव मला एक दाखव. ओके, तर आता आपण 6वा प्रॉब्लेम करूया. तर ही जी मेथड आहे सिंकिंग फंड मेथड, तर ही थोडीफार कॅल्क्युलेशनच्या बाबतीत तशीच आहे. फक्त इथे कॉन्सेप्ट काय, जेवढं डेप्रिसिएशन आहे तेवढं आपण इन्व्हेस्टमेंट परचेस करतो. ओके, तर ह्या पद्धतीची मेथड कशी आपण सॉल्व करायची ते आपण बघूया. तर आता हा जो प्रॉब्लेम आहे, A&B प्रायव्हेट लिमिटेड परचेस अ मशीन ऑन 1 एप्रिल 2012 ऑन लीज फॉर 10 years फॉर ₹10 lakhs, म्हणजे 4 वर्षाच्या लीजवर विकत घेतली आहे 10 लाखाला. इट डिसाइडेड टू प्रोव्हाइड कॅश फॉर रिप्लेसमेंट ॲट द एंड ऑफ द 4th year बाय सेटिंग अप अ सिंकिंग फंड, म्हणजे एक फंड रेज करायचा आणि त्याच्यात अमाऊंट दरवर्षी टाकत राहायचं. इट इज एक्सपेक्टेड दॅट इन्व्हेस्टमेंट विल फेच इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 5%, म्हणजे 5% व्याज मिळणार. The sinking fund table shows that an annual payment of ₹1 at 5% compound interest is equal to 0.232012. म्हणजे ₹1 जी व्हॅल्यू आहे ती 4 वर्षांनी 0.232012 एवढी असते. इन्व्हेस्टमेंट इज मेड टू द नियरेस्ट रुपी, तर रुपीच्या जवळपास इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ॲट द एंड ऑफ द 4th year इन्व्हेस्टमेंट सोल्ड फॉर 7,50,000, 7.5 लाखाला इन्व्हेस्टमेंट विकली. ठीक आहे, तर आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर याच्यात
पहिल्यांदा तुम्हाला 10 लाखाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागेल, जे डेप्रिसिएशन पण आहे आणि जे इन्व्हेस्ट पण करायचं आहे आपल्याला. तर हा आता 6वा प्रॉब्लेम आहे. तर पहिल्यांदा आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. डेप्रिसिएशन इक्वल टू कॉस्ट इंटू ॲन्युटी व्हॅल्यू. तर इथे कॉस्ट किती आहे? 10 लाख आणि इंटू ॲन्युटी व्हॅल्यू जी आहे 0.232012. 0.232012. तर हे मल्टिप्लाय करून आपल्याला आन्सर मिळेल. $2,32,012 हे डेप्रिसिएशन आहे. म्हणजे तेवढं डेप्रिसिएशन पण येणार आणि तेवढं आपल्याला इन्व्हेस्टमेंट पण करायची आहे. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला अकाउंट्स बनवायचे आहेत. आता इथे पहिल्यांदा जे अकाउंट बनवायला लागतं ते लीजचं बनवायचं. लीज अकाउंट. तर आता इकडे एकदम सिंपल आहे हे लीज अकाउंट बनवायला. आपण 1 एप्रिल 2012ला विकत घेतलेले आहे. तर इकडे डेबिटला 2012 एप्रिल 1 या दिवशी ते परचेस केलं 10 लाखाला. टू बँक अकाउंट 10 लाख. आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, हे आपलं जे ॲसेट आहे ते कंटिन्यू होल्ड केलेलं आहे. तर कंटिन्यू होल्ड केलं असेल तर आपण काय करतो, त्याचा फक्त क्लोजिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स, कॅरीड डाऊन, ब्रॉड डाऊन एवढं करतो. तर इकडे काय करायचं, इयर एंडच्या दिवशी हे कॅरीड डाऊन करायचं. तर 2013 हॅलो. हां, तर आपल्याला काय करायचं, इकडे 2013ला क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा आहे. म्हणजे इकडे मार्च 31 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. इथे आपल्याला बाय बॅलन्स कॅरी डाऊन तेवढाच घ्यायचा आहे.
असं आपल्याला 4 वर्ष करायचं आहे. ओके, तर आता पहिलं वर्ष झालं. आता दुसरं 2013 एप्रिल 1. तर इकडे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. सेम तसंच करायचं आहे आपल्याला. $10 लाख. नंतर इयर एंड 2014ला मार्च 31. परत इकडे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 10 लाख. असंच टू बॅलन्स ब्रॉट डाऊन बाय बॅलन्स कॅरेट डाऊन करत राहायचं. अजून 2 वर्ष असं आपल्याला करायचं आहे. 2014 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि 2015 बाय बॅलन्स कॅरेट डाऊन आणि क्लोज करायचं. थर्ड इयरला 2015 एप्रिल 1ला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10 लाख आणि 2016. आता इकडे हे लास्ट इयर आहे, तर हा सिंकिंग फंडवरनं इथे ट्रान्सफर होतो. बाय सिंकिंग फंड. अमाऊंट एवढीच राहणार 10 लाख आणि हे क्लोज होणार. तर हे सगळ्यांना कळलं का? हॅलो, हे सगळ्यांना कळलं का? ओके, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. पुढचं आपण पुढच्या लेक्चरला घेऊया पुढचा प्रॉब्लेम.